हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6:30. सनराईज बघायला आम्ही उठलो होतो, पण मे बी क्लाउड्समुळे दिसत नाही आहे थोडासा. बट हा आहे आमचा बाहेरचा व्ह्यू हॉटेल रूमचा, जो की खूप मस्त आणि छान दिसतोय. गुड मॉर्निंग फ्रॉम मुन्नार. हॅलो फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम मुन्नार. आणि हे आमचं हॉटेल आहे, जे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. सो आज आहे आमचा सेकंड डे मुन्नारमध्ये. आज आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आत्ता वाजलेत 8:15. आम्ही आमचा ब्रेकफास्ट करणार आहे इकडे. चला तर मग पाहूया ब्रेकफास्टमध्ये काय आहे. सो ब्रेकफास्टमध्ये आहे इडली चटणी. दिस इज कॉल्ड पुट्टू, केरला ट्रेडिशन. आणि हे त्याच्यासोबत सांबार दिलेला आहे त्यांनी. आणि हे इडलीचं सांबार आहे. सो बाउल्स कमी आहेत, सो आम्ही असं दोघांनी एकत्र घेतलेलं आहे. लेट्स सी कसं लागतं आहे ते. पुट्टू आय गेस कोकोनटचं बनलेलं आहे ना. हा आहे मॉर्निंगचा व्ह्यू आमच्या हॉटेल रूममधून, म्हणजे पार्किंगच्या एरियामधून. ओके, सो आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. खूप मस्त असा ब्रेकफास्ट होता. आणि आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स मथुपुट्टी डॅम. तिथे मध्ये काही 4 पॉईंट्स आहेत. सो आम्ही चाललो टुवर्ड्स ते. सो लेट सी काय आहे आणि कसं आहे ते. बाहेरचा व्ह्यू तर खूप मस्त दिसतोय. चर्चेस आहेत, व्ह्यू मस्त आहे, पार्टनर पण मस्त आहे, पण मस्त आहे. भेटूया नेक्स्ट पॉइंटला, बघू कुठे थांबतोय आम्ही ते. ओके, जस्टिस नाही करत आहे माझा कॅमेरा, सॉरी फ्रेंड्स. व्ह्यूला आहे, व्ह्यूज हे बघा, खूप मस्त, खूप मस्त. ग्रीन आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन खूप मस्त दिसते. वा, डोळ्याला तर खूपच छान. सो मी चालली आता फोटोशूट करायला. इथे आल्यावर फोटोशूट तो बनता आहे. सो हॉर्स पण आहे. सो आम्हीचा फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही आता निघालोय टुवर्ड्स मुथुपुट्टी डॅम. म्हणजे मध्ये मध्ये हे काही पॉईंट्स आहेत. हा एक व्ह्यू पॉईंट होता, तिथे आम्ही थांबलो आणि तिथे आम्ही आमचा फोटोशूट केला. प्री वेडिंग शूट होता ॲक्च्युली, और आयदर लग्नाचा शूट होता असं पण म्हणता येईल, कारण तसेच पोजेस देत होतो. सो आम्ही 5 इयर्स बॅक गेलो लग्नाच्या फोटोशूटमध्ये. आणि खूप असा मस्त व्ह्यू आहे, छान वाटतंय सकाळी सकाळी येऊन. येस, आणि लेडीज इकडे तिकडे जिथे पाहतो तिथे ते टी आय गेस काढण्याचं काम करत आहेत. सो ते पण छान आहे, पण तो एक्सपिरियन्स आपण घेऊ शकत नाही कारण आपण प्रोफेशनल नाही आहोत. बट फोटोशूट नक्कीच करू शकतो. सो आम्ही इकडे बोटिंगसाठी आलेलो आहोत, मथुपुट्टी डॅम. अँड हे चार्जेस आहेत. अँड इकडे तुम्हाला पे करावा लागणार आहे. सन मून काहीतरी नाव आहे. हां, सन मून व्हॅली बोटिंग सेंटर आहे. एंट्रन्स तिकीट द्यायचं कारण आम्ही गाडी घेऊन आलो आहे. सो तुम्हाला पे अँड पार्क आहे आणि बोटिंगचं तिकीट तुम्हाला आतमधून मिळणार आहे. सो एंट्रन्स तिकीट दॅन बोट तिकीट. हे सगळं आहे इकडे. मस्त असा पाथ आहे जायचा, खूप मस्त केलेला आहे. सो आम्ही चाललो आहोत बोटिंगला. चार्जेस थोडेसे मला जास्त वाटत आहेत, 1080 रुपीज फॉर स्पीड बोट. आणि पण फक्त 15 मिनिट्सच आहे. बट या, ट्रिप इज ऑल अबाउट स्पेंडिंग मनी अँड टेकिंग न्यू एक्सपिरियन्सेस अँड क्रिएटिंग मेमरीज. सो येस, चाललो आहे आम्ही. अँड तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. स्पीड बोट, फॅमिली बोट, स्लो बोट आहेच इकडे. या,
बसत आहे. हॅलो, हाय. सो आमचं झालं आहे बोटिंग करून. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. येस, कॉस्टली आहे पण एक्सपिरियन्स मस्त आहे. डू ट्राय, विजिट करा. वर्थ इट, पैसे वसूल. सो नक्की ट्राय करू शकता बोटिंग मुन्नारमध्ये. ओके, सो आता मी फोटो काढत होते आणि माझ्या हजबंडने काहीतरी कमेंट केली माझ्यासाठी, जे की मला शूट करायचीच आहे. मी परत एकदा कॅमेरा घेतला, त्याला म्हणलं तू परत एकदा बोल, कारण तो ह्या गोष्टी कधीतरी बोलतो. सो काय बोललो असतो थोडं रिपीट कर. फुलाबरोबर एक फूल. हां, फुलाबरोबर एक फूल, कारण मी फुलांजवळ फोटो काढत होते. सो त्यांनी हा डायलॉग मारला. सो आय वॉज लाईक नाही, हे शूट तर करता पाहिजे. सो आम्ही आता आलो इको पॉईंटला. थोडंसंच पुढे आले की आहे एक साधारण 600-700 मीटर असेल किंवा जास्त असेल, आय डोंट नो. बट इको पॉईंट आहे. असं कमर्शियलाइज झालेलं आहे सगळं. सो तुम्हाला कळेलच काहीतरी आहे, काहीतरी पॉईंट आहे. सो तुम्ही इथे थांबू शकता. सो आम्ही आता थोडंसं पार्किंग पुढे केलेलं आहे. आम्ही बॅक साईडला चालत चाललो आहे इको पॉईंटला. नारियल पाणी. तीर में सुबह क्या मान दादा मस्त आहे. परफेक्ट. तुला नाही आलं तुला? सर अंदर जाने के लिए 10 रुपए टिकट है. ॲक्च्युली इको पॉईंट आहे हा. तुम्ही येऊ शकता आणि ओरडून पाहू शकता. आता खूप लोक आहे त्यामुळे कोण काय 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 ओरडते आणि काय येते परत रिटर्न कळत नाहीये. सो इको पॉईंट झाल्यानंतर आम्ही गेलो होतो पेरियार नॅशनल पार्कला, जे आहे अपोजिट साईडला जिथे आम्ही गेलो होतो त्याच्या. पण खूप मस्त वातावरण झालं होतं. दुपारचे 3 वाजले होते आणि आम्ही लंच तिथेच केलं आणि खूप मस्त असं वातावरण झालं होतं. फोटो काढायचा का आपण तुझ्यासाठी? आपण हेच पाहायला चालू. स्टोरी ऑफ द पार्क, छोटंसं म्युझियम आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही कल्चरल प्रोग्राम अटेंड केला, जिथे कल्चरल इव्हेंट्स होते लाईक कथकली डान्स आणि त्यांचे बरेच डान्स फॉर्म. मस्त होता हा पण इव्हेंट.